जबाबदारी आहे। आता जरा मुद्द्याकडे येऊया, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही विकासावर बोलतच नाही आहोत। त्यांना फार विकासाबद्दल ऐकून घ्यायची इच्छा आहे। मी सकाळी ठाण्यामध्ये आले, मला असं वाटलं की दरवेळेची माझी सवय की ठाण्यामध्ये यायचं म्हणजे भली मोठी कमान बघायची। धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार बघितलं की ठाणे आलं असं आम्हाला वाटतंय। आम्ही सरळ पुढे निघून गेलो 3 किलोमीटर, मग लक्षात आलं की ठाणे तर निघून गेलं। म्हटलं अरे कमान, ज्या लोकांनी धर्मवीर नावाचा चित्रपट काढला, करोडो खर्च केले, ती धर्मवीर नावाची कमान कुठे गायब झाली? जसा कणा गायब झाला तशी कमानही गायब झाली। हे आठवण करून दिली पाहिजे ठाणेकरांना की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांनी याच ठाण्यामध्ये येऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संबंधाने आणि विशेषतः कॅन्सर रुग्णालयाच्या संबंधाने कोनशिला समारंभ इथं संपन्न झाला। संघाचे सरसंघ संचालक आले आणि ते म्हणाले की कॅन्सरचं इथं निदान करणारं रुग्णालय उभं राहणार आहे आणि त्याचा हा कोनशिला होत आहे, पण इतक्या वर्षात त्याची एक वीट सुद्धा लावली गेली नाही। ते आम्हाला सांगतायत की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे, आम्ही बाळासाहेब